नाही कोल्हे पण तोडीस तोड उमेदवार आहेत. हो आहेत. मग कोण येईल निवडून? आढळराव पाटील. का बरं कोल्हे का नको आहेत? कोल्हे आता मतदारात फिरतीच नाही. मग कोल्हे आता निवडून येतील परत दिसणार नाही मध्ये कारण आता या पुढं तर ते फिरतील ना. फोर्टिंग का तर परत पुढचे 5 वर्ष परत येतील. काय घ्यावं? सरकार बीजेपीचे येणार आहे. काम करणारा माणूस आहे. सरकार बीजेपीचे येणार आहे. तुम्हाला असं वाटतं की सरकार पुन्हा बीजेपी? 100%. त्यामुळे कोण पाहिजे? आढळराव पाटील. हा ओके. मग आता हे जे कोल्हे म्हणतात की मी शेतकऱ्यांचा आवाज उठवतो, इथं आळेफाटाला त्यांनी आंदोलन पण केलं होतं कांदा प्रश्नावर, त्याकडे कसं पाहतात? नाही काय होणार नाही त्याच्यातून साध्य. नुसतं याच्यात प्रश्न मांडून काय हे होत नाही. जनतेची प्रश्न समजून घेतलं पाहिजे जनतेचा प्रश्न. म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती आंदोलन? हो निवडणुकीच्या तोंडावरती येतात ते फक्त. दर 5 वर्षांनी तुम्ही जर जनता दिसायला लागली तुम्हाला इतर वेळेस काम नसतं. म्हणजे तुमचं जे सिने अभिनेते आहे त्याच्यात जर तुम्ही गुंतून असाल तर इकडे शेतकऱ्याचा प्रश्न नाही चुकीच्या करत. त्यामुळे जनता थोडी नाराज आहे ना. कोणताही उमेदवार असू द्या त्यांनी का जनतेचं काम केली पाहिजे. तो उमेदवार निश्चित निवडून येणार कोणी असू द्या तिथं. कोल्ह्यांची चूक झाली जनतेत मिसळलं नाही. हो कोल्ह्यांची चूक झाली ना. विकास कामं काय केली का? विकास कामं काहीच नाही. आलेच नाही तर विकास कामं कुठं? आता हे लोक का म्हणजे कोल्ह्यांचं कौतुक करतात? शरद पवारांच्या सोबत राहिले म्हणून की कसं? ते साहेब आहेत. ते साहेबांसंग राहणारच कोणी पण. साहेब आमच्या जीवनातले अजून आहेत. ठीक आहे. आता हे आढळरावांचा प्रवेश होतोय. बेडूक उड्या मारतात असं कोल्हेंनी आरोप केलाय. काय वाटतं तुम्हाला याकडे? कोल्हे काय बोलण्यातच वाक्य आहेत. ते काही बोलणार. आता यांनी जरी राष्ट्रवादीमध्ये जरी प्रवेश केलाय कसं फटका बसेल काय वाटतं? काय होणार? जास्त मताधिक्य निवडून येतो. आढळराव पाटील, वळसे पाटील आहेत त्यामुळं हमखास निवडून येतो. काय वाटतं आढळराव की कोल्हे? आढळराव. का बरं? मग ते आमच्या तालुक्यातले ना म्हणून. कोल्हे पण चांगले आहेत. नाही असू द्या. ते आम्हाला यांच्याशी संपर्क साधायचे नाही. ते राष्ट्रवादीत आले म्हणून ते. कोल्ह्यांशी काही संपर्क होत नाही का? नाही होत. कधी आले होते तुमच्या गावात? आलेच नाही कधी. आलेच नाही. नाही आढळराव येतात का? येते तालुक्यातले म्हणजे येतात. ते प्रश्न संसदेत तर उचलतात ना कोल्हे. संसदेत बोलतात. बोलू द्या ना. ते बोलत असले तरी जो आपल्या तालुक्याचा माणूस आहे तोच आपल्याला काम देणार आहे असं आमचं मत आहे. आढळरावांबद्दल काय सांगाल? काय सांगाल? आता त्यांनी खूप केल्या. इथं चांगल्या प्रकारची शाळा आहे. इथं चांगल्या प्रकारची मुलं इंग्लिश मिडियमला शिकतात. तसं कोल्ह्यांना आपण ते चांगल्या प्रकारचं काम दाखवायसारखं त्यांचं काय आहे तसं यांचं आढळराव साहेबांचं आहे ना. तालुक्यात चांगलं स्थान आहे. मुलांचं शिक्षण महत्त्वाचं आहे. इथून पुढची पिढी काय आहे जी मुलं शिकतील ती होतील. आम्ही राहिलो अडाणी पण आमची मुलं चांगलं मार्गदर्शन करतील की नाही हे महत्त्वाचा विषय. आता त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केलाय काय फटका बसेल? काय बसणार नाही. निवडून येतील. काय वाटतं? येतील ना. कोण? कोल्हे का? आढळराव येतील. बरं आढळराव येतील. पाठीमागं म्हटलं जाते का मालिकेमुळं लेडीज मध्ये आम्ही मालिका बघतोय पण अनेक मालिका बघतोय. तसं आम्हाला मालिका महत्वाची नाही. आमच्या मुलांचं भवितव्य महत्वाचं आहे. मालिका महत्वाची नाही. मालिका टीव्हीला अनेकही दाखवतील आणि अनेकही होतील पण मुलांचं भवितव्य काय? चांगलं शिक्षण आहे. इंग्लिश मिडियमचं त्यांनी शाळा काढल्या शिक्षण आहे. कोल्हेंनी काय असं केलं नाही का? कोल्हेंनी असं केलंय. त्यांनी मालिका केल्यात कामं म्हणायचं नाही तसं पण महत्वाचा विषय का मुलांच्या भवितव्यासाठी दादा यायला पाहिजे. आमची सगळ्यांची स्थिती हीच आहे. जातो. नमस्कार.